नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत. तुमचा दिवस आनंदात जाओ. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची अशी एक प्रभावी सेवा बघणार आहोत की या सेवेमुळे तुमचे काम 100% पूर्ण होणार आहे. ती सेवा कोणती आहे, काय नियम आहेत, हे आपण जाणून घेऊया. बघा, श्री स्वामी समर्थ हे जगाचे चालक, मालक, पालक आहेत. ब्रह्मांडांचे मालक आहेत. त्यांच्या आज्ञेत झाडाचे पान सुद्धा हलत नाही. ती सेवा अत्यंत प्रभावी आहे आणि ही सेवा त्यांची खूप आवडते आहे. त्यामुळे बघा, आपल्याला लगेच या सेवेचे फळ मिळणार आहे. तर ती सेवा कोणती आहे, तिचे काय नियम आहेत, हे आपण जाणून घेऊया. बघा, जर तुमच्या शेजारी श्री स्वामी समर्थ महाराजांचे केंद्र नसेल, मठ नसेल, तर काय करायचं आहे? ही सेवा करताना तुम्हाला काय करायचं आहे, कोणते नियम आहेत? बघा, श्री स्वामी चरित्र सारामृत ही तुम्हाला एक पोथी आणायची आहे आणि त्याचे दररोजचे 3 अध्याय तुम्हाला पठण करायचे आहेत. आणि जर तुमच्याकडे जवळपास केंद्र नसेल, मठ नसेल, तर ही सेवा तुम्ही करू शकत नाही. मग काय करायचं? त्याचबरोबर बऱ्याचशा लोकांना लिहिता वाचता येत नाही, तर त्यांनी ही सेवा कशी करावी? त्यांची करण्याची खूप तीव्र इच्छा आहे, तरीसुद्धा त्यांना ही सेवा करता येत नाही. तर सर्वांसाठी ही सेवा खूप प्रभावी आहे. तुम्हाला काय करायचं आहे? बघा, सेवा करण्या अगोदर तुमच्या घरात श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक फोटो किंवा मूर्ती असायला पाहिजे. त्या मूर्तीसमोर बसून तुम्हाला तुमच्या मनातील जे कोणते तुमचे प्रश्न आहेत, तुमचं दुःख आहे, संकटे आहेत, अडचणी आहेत, तुमचे जे कोणते गाऱ्हाणे आहे, ते स्वामींना सांगायचं आहे. त्यांना विनंती करायचं आहे, महाराज, मला यातून तुम्ही बाहेर काढा. किंवा तुमच्या हातून जर एखादी चूक झाली असेल, बघा, कोणताही माणूस जन्मताच वाईट नसतो आणि त्याच्यावर जी वेळ येत असते, वाईट वेळ येत असते, ती काही कारणाने येत असते. म्हणजे बघा, आता माणूस वाईट नसतो, कोणताच माणूस वाईट नसतो. वाईट होण्याचं त्याच्या मागं काहीतरी कारण असतं आणि ती वेळ माणसाला वाईट बनवत असते. त्यामुळे बघा, चुका तर ह्या सगळ्यांकडूनच होत असतात. पण त्या चुकीतून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल, जर तुम्हाला तुमची चूक कळाली असेल, ती चूक कोणतीही असू द्या, की आपण एखाद्या माणसाबरोबर वाईट वागलो, त्याची चुकी नसताना आपण त्याला भांडलो किंवा आणखी काही चुका होऊ शकतात. तर बघा, आपण जर त्याच्या जवळ जाऊन जर हे मन मोकळं नाही करू शकत, कारण बघा, आपल्याला कमीपणा वाटत असतो, आपण महाराजांजवळ बसायचं आहे. तुमची जी कोणती चूक आहे ती महाराजांना सांगायची आहे, की महाराज, मी चुकलो आहे, माझ्याकडून ही चूक झाली आहे आणि यापुढं मी अशी कोणतीच चूक करणार नाही. तुम्हाला काय करायचं आहे? पूर्ण गाऱ्हाणं महाराजांजवळ तुम्हाला व्यक्त करायचं आहे आणि ही सेवा करायला सुरुवात करायची आहे. तर बघा, ती सेवा कोणती आहे? तुम्हाला तुमच्या देवघरात बसून 2 अगरबत्त्या लावून घ्यायच्या आहेत आणि अगरबत्ती लावल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. सांगितली म्हणून ही सेवा करू नका, मन लावून ही सेवा करा. बघा, त्याचं तुम्हाला कितीतरी पटीने फळ मिळणार आहे. तुम्ही एकदा जरी महाराजांचं नामस्मरण दिवसभरात केलं, त्यांचं नाव घेतलं, तर ते त्यांच्यापर्यंत पोचतं आणि त्याचं ज्यावेळेस तुमच्या वाईट वेळ येते, त्यावेळेस त्याचं फळ महाराज तुम्हाला नक्कीच देतात. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे? बघा, देवघरात बसून तुम्हाला 2 किंवा 3 अगरबत्ती लावून घ्यायच्या आहेत आणि सेवा करायला बसायचं आहे. अगरबत्ती संपेपर्यंत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. बघा, ही सेवा खूप खूप प्रभावी आहे. स्वतः अनुभव घेतलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की याचं फळ तुम्हाला कितीतरी पटीने मिळणार आहे. पण तुम्ही आज सेवा करताल आणि तुमचं मागणं पूर्ण होण्यासाठी जर महाराजांकडे तुम्ही हट्ट करताल, तसं करू नका. तुमचं कर्म जर व्यवस्थित असेल, तुमच्या हातून कितीतरी चांगली कामे घडली असतील, तर तुम्हाला फळ पटकन मिळून जाईल. पण जर तुमचं मागील कर्म दूषित असेल, तर तुम्हाला थोडा वेळ लागू शकतो. पण तुम्ही महाराजांवर विश्वास ठेवा आणि विश्वासाने ही सेवा करा. जर तुम्हाला लिहिता वाचता येत असेल, तुमच्याजवळ स्वामींचं केंद्र, मठ असेल, तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत आणून ही पोथी तुम्ही वाचन करायला सुरुवात करावी. रोजचे 3 अध्याय आणि 11 माळी जप जर तुम्हाला शक्य असेल तर ते करावे आणि शक्य नसेल तर कमीत कमी 1 तरी माळ जप करावी. सेवा खूप प्रभावी आहे बघा. आणि ह्याचे नियम काय आहे? ज्यावेळेस तुम्ही नॉनव्हेज तुमच्या घरात बनवता किंवा खाता, तर त्या दिवशी तुम्हाला ही सेवा करायची नाही आणि करताही येणार नाही. पण ज्यावेळेस तुम्ही स्वच्छ अंघोळ करताल, तुमच्या घरात नॉनव्हेज बनवलेलं नसेल, त्यावेळेस तुम्ही
अगरबत्ती लावून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। वेळ तुम्ही ठराविक एकच ठेवा, कारण बघा आपण ज्या कोणत्या वेळेला सेवा करतो ती वेळ झाल्यानंतर आपले भगवंत आपली वाट बघत असतात की आपण त्या सेवेला कधी सुरुवात करतोय। त्यामुळे तुम्ही वेळ ठरवूनच करा, आणि जर तुम्हाला ते शक्य नसेल एका वेळेत बसणं, तर तुम्हाला जसा वेळ मिळेल तशी तुम्ही ती सेवा करा। बघा आपले जे कोणते प्रश्न, अडचणी, दुःख आहे आपण बाहेरच्या व्यक्तीला जर सांगितलं तर ती व्यक्ती आपले गाराने रडून ऐकून घेतो, आणि आपल्या पाठीमागे तीच व्यक्ती बाहेर हसून आपल्या अडचणी दुसऱ्यांना सांगत असतो। मग काय होतं बघा, लोकांमध्ये आपली चर्चा होत असते। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे जे कोणते दुःख, अडचणी, संकटे आहेत ते महाराजांजवळच तुम्ही फक्त व्यक्त करा आणि त्यांचे नामस्मरण करत राहा। दिवसभरात तुम्हाला जे कोणतं तुम्ही काम करतात ते काम करताना महाराजांचं नामस्मरण करूनच तुम्ही ते काम करा। बघा ते काम कसं होऊन जाईल तेही तुम्हाला कळणार नाही, आणि ते वेळेतच तुमचं काम पूर्ण होईल। बघा माणूस म्हणल्यानंतर दुःख, अडचणी, संकटे येतच राहतात, पण त्यातून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर एकमेव मार्ग म्हणजे श्री स्वामी समर्थ। आणि बघा तुमची त्यांच्यावर श्रद्धा पाहिजे, भक्ती पाहिजे, मनापासून तुम्ही केलं पाहिजे। बघा अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होऊन जातात। बघा असं वाटतं की काही वेळेला की हे शक्यच नाही, आता हे माझ्याच्यानी होणार नाही, हे माझ्यासाठी नाही, माझ्या नशिबातच नाही। तुम्ही नशिबाला दोष देत बसू नका। तुम्हाला ज्या ध्येयापर्यंत पोचायचं आहे ते काम तुम्ही मनापासून करा। बघा महाराज तुम्हाला नक्कीच साथ देणार आहेत, आणि त्याचबरोबर तुमचा महाराजांवर विश्वास पाहिजे, तुमचं नामस्मरण सुद्धा तितकंच पाहिजे। बघा तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळणार आहे, फक्त थोडा संयम ठेवा। स्वामी समर्थ महाराज सगळं बघत असतात, आणि आपल्या मनामध्ये काय चाललंय हे सुद्धा त्यांना कळत असतं। त्यामुळे तुम्ही जे काही करताल ते मन लावून करा, आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही कुणालाही फसवू नका। तुमचं जे कोणतं काम आहे ते तुम्ही प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करत राहा, मग बघा यश तुमच्या पुढे नक्कीच येणार आहे। तर ही होती सांगितलेली थोडक्यात माहिती। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ।